धर्मग्रंथामध्ये सुवर्णदानाला सर्वश्रेष्ठ दानापैकी एक मानले गेले आहे. सुवर्णदान केल्याने केवळ आर्थिक पुण्य मिळत नाही, तर मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे मानले जाते की सुवर्णदान पापक्षालन करीत भाग्यवृद्धीचा मार्ग खुला करते. धार्मिक परंपरेनुसार सुवर्णदान केल्याने आयुष्य समृद्ध होते, अडथळे दूर होतात आणि कुटुंबावर सुख समृद्धीची कृपा राहते. विशेषतः उत्सव, व्रत किंवा देवदर्शनाच्या वेळी केलेली सुवर्णदान अधिक फलदायी मानले जाते. त्याचाच एक भाग म्हणून देशातील नंबर 2 चे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी दिवसांदिवस सोन्याचे दान वाढत आहे. साईबाबांच्या झोळीत सोन्याचे दान का वाढत आहे याचे रहस्यमय गूढ सांगताना साई मंदिराचे पुजारी बाळासाहेब जोशी म्हटले की, जयामणी जैसा भाव तैसा तैसा अनुभव. ही बाबांची जी आरतीमध्ये वर्णन केले त्याप्रमाणे बाबा प्रत्येकाला ज्या त्या आराध्य देवतेच्या स्वरूपामध्ये दर्शन देतात. शिर्डीमध्ये 36 वर्ष सर्व्हिस झाली माझी. त्या 36 वर्षामध्ये अनेक दानं बघितली, त्यापैकी सुवर्णदान हे बाबांना भरभरून येते. हेमाडपंतांनी सांगितले, शास्त्रात सुद्धा सांगितलेले की दक्षिणावंत हिरण्यता अमृतवंत. हिरण्यदान दिलं तर मनुष्याला उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यता अमृतवंत हे मदाता शुद्धिवंत मंत्रवर्णात हे वचन. शास्त्रामध्ये सांगितलेले की गंधाक्षत पुष्पतांबूल पूजा द्रव्यात जैसे मूल तैशीत दक्षिणा सुवर्ण फुल बहुधन फल वितरिते. देवाला आपण गंध, अक्षत, पुष्प नाना प्रकारचे तुळशी याप्रमाणे अर्पण करतो, तर तो निष्काम भावनेने केलेलं कर्म माणसाला कधी त्याला पण फायदेशीर ठरतं. पण आत्तापर्यंतचा बाबांचा अनुभव असा आहे की बाबांनी वेळोवेळी बाबांना उच्चार येत होते की ज्यावेळी बाबा दक्षिणा मागायचे त्यावेळेस लोकांना त्यावेळेस सुद्धा प्रश्न पडायचा आहे की बाबा दक्षिणा का मागतात. कारण बाबांचं वर्णन करतर भिक्षा 5 घरा तरुतल वास अष्टो प्रहरा मांडवणी चिता प्रपंच सारा लोक शिकवेती. लोक पोटासाठी तर 5 घर भिक्षा मागायचे, मग दक्षिणा कशासाठी मागायची. अतिथी यज्ञाचं स्मरण देण्यासाठी माझ्या भक्तांकडून काहीतरी घडावं आणि माझ्या भक्तांना वैराग्य प्राप्त व्हावं हा उदात्त हेतू त्यांनी भिक्षेमागे ठेवला होता, दक्षिणा मागण्यामागे ठेवला होता. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मागायचे त्यावेळेस कोणाच्या मनात तरी शंका आली तर बाबा ते बोलूनही दाखवायचे की मी दसपट घेतो, शतपट देतो. मी कोणाचं कर्ज घेत नाही, मी कोणाकडून पैसे मागतो म्हणजे या मशिदीमधला फकीर ज्याच्याकडे बोटे करतो त्यालाच मी मागतो. तो काहीतरी ऋणी असला पाहिजे म्हणून मी त्याला मागतो असं बाबा म्हणायचे. पण बाबांनी छातीठोकपणे सांगितलं होते की मी दसपट घेतो, शतपट देतो. मग बाबांचं ते हे जर वाक्य आत्तापर्यंतचा आमचा सुद्धा अनुभव असा आहे किंवा शिर्डी ग्रामसंत सुद्धा अनुभव असा आहे, 1 रुपया जर आम्ही सकाळी बाबाच्या पेटीमध्ये टाकलं तर 100 रुपये संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होतात. आणि बाबांना नमस्कार करतात, बाबांना संकल्प करता येते. आता 99% या ठिकाणी लोक काहीतरी मागायसाठी येतात बाबांना, पण बाबा त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. मग सुवर्णदान, आता बाबांचं वाक्य बघा, दशपट घेतो शतपट देतो म्हणतात. त्यानंतर तर बाबांना 1 तोळा सोनं जर दान केलं तर बाबा त्याच्या बदल्यामध्ये अनेक देत आहेत असा अनुभव आहे आत्तापर्यंतचा. अनेक पटीनं सुवर्ण आणि सुवर्ण फूल जर देवाला वितरित केलं, आपण दिलं पूजा द्रव्यामध्ये, तर त्यांनी नाना प्रकारची संपदा आपल्याला प्राप्त होते. आता सुवर्ण फूल हा धातू आहे. सुवर्ण देवाला देणं म्हणजे दक्षिणेमध्ये सगळ्यात महान समजलं जातं. मग उद्धार करतात लोकांचा. तर त्याच्यासाठी जर तुमचा उद्धार व्हायचा असेल, तुम्हाला मोक्ष द्यायचा असेल, तर तुम्ही केलेल्या संकल्पाची पूर्ती केली पाहिजे. तुम्हाला सही राहत नाही, आठवण राहत नाही, म्हणून मी ती आठवण करून देतो आणि तुमच्याकडून घेतो. तर अशा अनेक प्रकारचे बाबांना वस्त्रदान देतात, सुवर्णदान देतात, दक्षिणादान देतात. त्याच्यातून प्राप्ती होतीच होती. पण सुवर्णदानाने आपला भंडार भरभरून भरला जातो. याचं उदाहरण तिरुपती बालाजी आणि साईबाबा या ठिकाणी मिळतं. म्हणून असंख्य सुवर्णदान या ठिकाणी बाबांना येत आहे आणि त्या बदल्यामध्ये बाबा सुद्धा भरभरून लोकांना सुखसंपत्ती देत आहेत. सुवर्ण दान करणं म्हणजे आपल्या जीवनातील लोभांचा त्याग केल्यासारखे आहे. म्हणूनच संत परंपरेत सुवर्ण दानाला आत्मशुद्धीचा मार्ग म्हटलं गेलं आहे.
श्रद्धा, सबुरी आणि निस्वार्थ भावनेने केलेले सुवर्णदान हेच जीवनात खऱ्या समृद्धीचे दार उघडते. ब्युरो रिपोर्ट, प्रहार न्यूज लाईन, शिर्डी.